नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचे इंग्लिश मीडियमचा पेपर मी तुम्हा विद्यार्थ्यांसमोर नमुना कृती म्हणून आणते आहे आणि महत्त्वाचे 16 मार्कांचा जो भाषाभ्यास आहे तो व्याकरण घटकांवर आधारित कृती आहे. त्याला 8 गुण आहे. मग या 8 गुणांमध्ये इथे एक जे काय विचारण्यात आलेले आहे त्यानुसार आता खालील वाक्यातील अलंकार ओळखा. रेखा मावशींचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. मी तुम्हाला कसं ओळखायचं आहे ते सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा अलंकाराचे माझे व्हिडिओ बघा. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. म्हणजे हा शब्दयोगी अवयव म्हणजे काय, कोणता अलंकार आहे आणि हा मध्ये येतो आहे. जणू, सारखे वगैरे हे जे मध्ये येणारे आहे या दोन्ही शब्दांना जोडलेला नसलेला तो कोणता अलंकार आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. मग ते कसं, तर आता मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार नाही आहे, परंतु पाण्यासारखे शब्दाला जोडले आहे. मग हा आहे उपमा अलंकार आहे आणि हा जो आहे हा आहे तुम्हाला उत्प्रेक्षा अलंकार. नंतर वाक्य रूपांतर करा. म्हणजे आता इथे 2 गुण येणार, एक याला एक याला, बरोबर. अब्दुल हा वाक्य रूपांतर याला हे 2 गुण आहे. मग आता वाक्य रूपांतर कसं करायचं आहे बघा. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. हे लक्षात येण्यासाठी म्हणून मी स्टार केलेले आहे. केवढी उंच इमारत ही, हे काय झालं, उद्गारार्थी झालं. आणि आपल्याला काय करायचं आहे बरं, आपल्याला करायचं आहे विधान, स्टेटमेंट हम लोगों को तैयार करना है. तो कैसे करोगे, ये जो है ये निकालना है. मग स्टेटमेंट कैसा करेंगे, देखो ध्यान में रखो. ही इमारत आहे. आता हा केवढी आहे, केवढीला समानार्थी आपण कसं करणार आहे, खूप उंच आणि क्रियापद आलंच पाहिजे. वर्ब आना ही जरूरी है क्योंकि उसे स्टेटमेंट जो करना है हमें. ही इमारत खूप उंच आहे, हे झालं स्टेटमेंट. मग आता 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. नकारार्थी करायचं आहे. म्हणजे काय, नकारार्थी करायचं आहे याचा अर्थ काय आहे की पूर्ण निगेटिव्ह दाखवायचं आहे का, निगेटिव्ह दाखवायचं आहे, परंतु वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही. मग कसं येणार बरं, 500 रुपये जसाच्या तसे लिहिणार आहे. ही जसाच्या तसे आहे, देखील तसंच आहे. मोठीच्या अपोज काय येणार, मोठीच्या अपोज लहान किंवा कमी. काय येणार, हा लहान किंवा कमी. कारण काही जणांना लहान एकदम आठवत नाही, कमी आठवत नाही. आहेच्या अपोज काय येणार आहे, नाही, अर्थ बदलणार नाही आहे. पहा बरं, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. नकारार्थी करायचं आहे. 500 रुपये ही देखील लहान रक्कम नाही. अर्थ बदलला का, नाही. त्यानंतर आहे पुढचा वाक्प्रचार, मीन्स सेंटेंस हमें तैयार करने हैं. नाव एनी 2, इसे 4 मार्क्स है. वाई, मीनिंग लिखना है एंड सेंटेंस तैयार करना है. नाव उज्ज्वल करणे, नाव उज्ज्वल करणे, आनंद गगनात मावेना, हातभार लावणे. मग हातभार लावणे मदत करणे, नाव उज्ज्वल करणे नाव उंचवणे, आनंद गगनात मावेना खूप आनंद होणे. मग आता खूप आनंद होणे हा आलेला याचं मीनिंग आहे. मग मला अनपेक्षित गुण म्हणजे मार्क्स मिळाल्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. लहान लहान घ्या ना, तुम्हाला सोपं असेल तसं. आता आपण बघितलं की कोरोना काळामध्ये अनेक जणांनी मदत केली. मग तेही लिहू शकता, हातभार लावणे मदत करणे. कोरोना काळात अनेकांनी गरजूंना हातभार लावला. नाव उज्ज्वल करणे, निबंध स्पर्धेत
सर्व राज्यातून म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातून पहिलं येऊन, मग तुम्ही कोणाचंही नाव लिहा, शाळेचे नाव उज्ज्वल केले. आता इथे शब्दसंपत्ती आहे. पुन्हा इथे घटकांवर आधारित कृती करा. यालाही 8 गुण आहे. म्हणजे हे काय झाले, 4, 2, 6 आणि पहिले जे आहे याला सुद्धाही 2 आहेत. म्हणजे 8 झालेत. हे पूर्ण मार्क्स तुम्हाला येऊ शकतात, मिळू शकतात. म्हणजे हे 16 मार्क तुमच्या हातचे आहेत. मग आता पुढे बघा, शब्दसंपत्ती. तेजी. तेजी आहे, मग याला काय म्हणायचं, भरभराट होणे. ढग, मेघ. म्हणजे हे 2 मिळून 1 गुण आला. मग विरुद्धार्थी शब्द आहे अवघड आहे. अवघड म्हणजे त्याच्या अपोज काय येणार, सोपे. कठीण, सोपे. जास्त, कमी. म्हणजे इथे आहेच. आता जास्त, पुष्कळ, भरपूर. हे काय झाले, समानार्थी झाले. पण विरुद्धार्थीला अवघड, कठीण, समानार्थी कठीण आहे पण सोपे येणार. जास्त, कमी. हे तर तुम्हाला सहज माहिती आहे. फक्त स्पेलिंग मिस्टेक होऊ नका देऊ. आणि तुम्ही तुमचा इंग्लिश पेपर झाल्यानंतर जरी हा पेपर पूर्ण डोक्यामध्ये घेतला, ऐकला जरी, तरी मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा, लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. 1 गुण आहे याला. आता लेखक सुंदर लेखन करतात. प्रश्न काय, लिंग बदलून. लेखिका सुंदर लेखन करते. काय येणार आहे, लेखिका. तर लेखिका लिहिताना मात्र तो कसा लिहायचा आहे, लेखिका शब्द, लेखिका असा शब्द लिहायचा आहे. कारण काच्या पुढे लक्षात ठेवा शुद्ध लेखनाचे, की हा फक्त क असता तर लेखिक झालं असतं. लेखिकेने म्हणजे कला काना मात्रा असेल तर हा ख जो आहे तो पहिला येतो. आणि लेखिका सुंदर लेखन करतात हे आपण त्यांना रिस्पेक्टली म्हटलं आहे, पण लिंग बदलं आहे तर करते असा त्या ठिकाणी होईल आहे. बरोबर. कारण जे प्रश्न विचारले आहे त्यानुसारच आपल्याला ॲन्सर द्यायचं आहे. तेव्हा हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढचा प्रश्न येतो आहे आपल्याला, वचन बदला. हे तर सोपं आहे. नदी, नद्या. पाऊल, पावले. म्हणजे इथे ऊ आहे, तुम्हाला व लिहायचं आहे. ह्या 2 याला म्हणजे इतकं सोपं आहे की नाही. त्यानंतर आहे तुमचा पुढचा लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे. मग लेखन नियमानुसार अचूक शब्द, याला 2 गुण आहे. कारण 2 दिलेले आहे. वडिलांसोबत, 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 वडील. वाचताना काय आहे, सारखंच वाटतंय. पण यातला अचूक शब्द जो आहे तो आपण कुठला बघणार आहे, बघा. अचूक शब्द कोणता असेल, हा असेल. का बरं, कारण इथे डी सेकंड है, यहाँ पे डी सेकंड है, मगर ला है तो ये डी का जो लेफ्ट साइड से एक आना चाहिए. अभी यहाँ पे वडिलांसोबत यानी ला पे अनुस्वर चाहिए, यहाँ ला ऐसा किया है, यानी ये करेक्ट है मगर यहाँ गलत है. वडील सोबत ये भी गलत है, क्योंकि वडील सोबत वडिलांसोबत आपण असं म्हणतो ए वडील चल असं म्हणतो का, नाही. तो यहाँ पे लिखते समय वडील, मेरे हैंड राइटिंग अच्छे नहीं है, वडील हो गया. अभी ये ल के आगे यदि हम काना मात्रा विलंटी देते हैं तो ध्यान में रखो कौन सा भी वर्ड्स इस तरह आया तो लिखना है वड़ी लान ना. इसके बाद वडिलांसोबत वगैरह कोई भी आ सकता है. यानी वडिलांसोबत ये ध्यान में आया, 1 मार्क्स मिल गया. गाराणी, गारहाणी, गारहाणी उच्चार से में ग्राहाणी. तो यहाँ पे नी जो है वो कौन सा है, वो फर्स्ट है, इसलिए सेकंड है, दीर्घ, तो यही करेक्ट है.
ये गारहाणी गारहाणी ये तो गलत ही रहेगा, मगर ये जो है नी उच्चार तो वैसे ही है। ध्यान में रखो, जब रस्व लेफ्ट साइड से होता है तो साइलेंट होता है, और राइट साइड से होता है तो दीर्घ यानी सायलेंट नाही होत आहे. खालील वाक्यात विरामचिन्हांचा उपयोग करा. मावशी तुम्ही राहता कुठं? या ठिकाणी काय येणार आहे? मावशी तुम्ही राहता कुठं? इथे आपण असे दिलेले आहे. मग त्यानंतर मावशी तुम्ही राहता कुठे हा क्वेश्चन आहे. बरोबर, 1 मार्क मिळाला. मग आता हा क्वेश्चन इथे पण आहे, आपण या ठिकाणीही द्यायला पाहिजे. त्यानंतर आहे आपला तिसरा प्रश्न. गुरुजी मी नापास होणार, माझा कालचा नागरिक शास्त्राचा पेपर बुडाला. तेव्हा हे तुम्ही स्वतः करायचं आहे. एक मी सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं व्याकरणाचा पूर्ण पेपर कसा आहे ते प्रश्नांनुसार मी तुम्हाला उत्तरं सांगितलेली आहेत. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, की जे तुमच्या हातचे प्रश्न असतात, तो आहे विभाग 5 उपयोजित लेखन. अतिशय महत्त्वाचा, कारण हे शाळेमध्ये शिकवलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, टेक्स्च्युअल जे आहे तुम्हाला पत्रलेखन आहे, स्टोरी राइटिंग है, यानी जो भी जाहिरात लेखन एडवर्टाइज जो है, बातमी है, ये सब ज़रा अपने टेक्स्चुअल इसमें देखो, क्योंकि मैंने उस हिसाब से दिए हुए हैं. क्योंकि अभी जो एग्ज़ाम के बारे में आपका यानी थिंकिंग है वो बाप रे बाहर का आएगा, मगर बिल्कुल इस बार बाहर के क्वेश्चन नहीं आएंगे. आपके टेक्स्चुअल ही पढ़ाई करो, पेपर पास में है. अभी देखो उपयोजित लेखन में आएगा, पुढील पैकी कोणतीही एक कृती सोडवा. 6 गुण है ना, यानी 6 मार्क्स है. पुढील निवेदन वाचा व त्यापुढील कृती सोडवा, फक्त एक तो पत्रलेखन आहे. मग यामध्ये शाळेचं नाव तुम्ही तुमच्या शाळेचं लिहा, कुठलंही लिहा. तुम्ही कोण आहात, अ ब क विद्यार्थी प्रमुख या नात्याने लिहा. आता कोणासंबंधी आहे, शाळेत सायकल स्टँड विषयी सोय करण्याबाबत. मला एका विद्यार्थ्याने हे पत्राचा विषय दिला होता आणि म्हणून मी तो तुमच्यासमोरच पेपरमध्ये दिलेला आहे. तसे अनुमती, वडिलांकडून अनुमती मागणारं पत्र म्हणजे परवानगी, अनुमती म्हणजे परवानगी. तसं सहलीला तुम्ही जाता आहे ते, तर हे दोन्ही पत्र मी पुन्हा टाकणारच आहे. तर इथे काय लिहिणार आहात, शाळेचे नाव. एक पुन्हा लक्षात घ्या, काही माझे लेटर्स जे आहेत त्यामध्ये जो पत्र लिहितो आहे त्याचं या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांना पत्र लिहितो आहे त्याचं इथे, पण नवीननुसार सगळं लेफ्ट साईडलाच लिहायचं आहे, दिनांकापासून तर तुमच्या नावापासून तर माननीय महोदयापासून. या बाजूला काहीच लिहायचं नाही आहे. शाळेचं नाव तुम्ही जे लिहिणार ते. विद्यार्थी प्रमुख या नात्याने. विषय काय आहे, शाळेत सायकल स्टँड विषयी सोय करण्याबाबत. शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहा. म्हणजे कोणाला लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, विषय काय आहे, हे सगळं दिलेलं आहे. ते व्यवस्थित मुद्दे सूद मांडा, खूप लिहू नका. का होत नाही आहे सोय ते बघा आणि त्यानुसार पत्र लिहा. म्हणजे तुम्ही जर सिस्टमॅटिक, मी हे पत्र पाठवणार आहे तुमच्या म्हणजे आपला व्हिडिओ होणार आहे, तर सिस्टमॅटिक जर लिहिलं तर 6 पैकी तुम्हाला 6 गुण मिळणार नाही, पण 5, 4.5, 3.5 मिळणारच. म्हणजे हातचे मार्क्स जाऊ द्यायचे नाही. तुम्हाला जर पत्रलेखन सोपं वाटेल, इजी यदि आपको लगता है तो सॉल्व करना है. देन उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. तो यहाँ पे एक सारांश दिया हुआ है, वो है, यानी ये आपके बुक का नहीं है, ये पूरा एक प्यारा है, उसका सारांश. जैसे कि आप पिक्चर देखने जाते हो तो पूरे 3 घंटे की स्टोरी थोड़ी अपने फ्रेंड को बताते हो, तो आप उसमें से खाली समरी लेते हो.
समरी यानी जो आपको अच्छा लगता है, जो आपके मन को भाता है वही आप बताते हो। इसी तरह ये जो पूरा स्टांजा है, इसमें से आपको जो पता यानी अच्छा लगा है वो पॉइंट्स आपको लिखने हैं, या 3 या 4 या 5 सेंटेंस में लिखो। और अर्थ, अरे 5 लाइन हो गई ऐसे में नहीं, उसका अर्थ पूर्ण होना चाहिए। तो ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे, प्रत्येकाचा तो अटळ, प्रत्येकाला तो अटळ आहे। दिवस वेळ रीत सारं त्याच्या दरबारात ठरतं, आणि विशेष म्हणजे जे ठरतं ते एकट्या त्यालाच ठाऊक असतं, कुणाला कुणाला म्हणतात, कोणाला कळत नाही। आणि समजा कळलं असतं त्याला त्यापासून पळता येत नाही, मृत्यूपासून कोण पळणार आहे? म्हणजे यामध्ये काय सांगितलंय की मृत्यू हा अटळ आहे, त्याच्या पुढे कोणाचा वशिला चालत नाही, त्याला कळूनही त्याचा काही उपयोग होत नाही। वशिल्याचा पुढे तो सुद्धा आपलं म्हणजे काय आहे, मृत्यू हा भ्रष्टाचारी नाही आहे, हो ना। तर शीर्षक लिहायचं आहे आणि सोडवायचं आहे। दुसरा जो प्रश्न आहे याला 10 गुण आहे। ही जाहिरात जी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ करणार आहे। पुढील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा। आता इथे क्लासेसचं नाव आहे, आत्मनिर्भर अभ्यास शिबिर आहे, दिनांक लिहायचं आहे, स्थळ आहे, फोन नंबरसाठी पुढे जागा सोडायची आहे, आणि आवश्यक कागदपत्र काय आहे ते लिहायचं आहे। म्हणजे एक तर दुसऱ्या प्रश्न पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे, पत्रलेखन आहे आणि सारांश लेखन आहे, जे सोपं आहे ते लिहायला लागायचं आहे। आणि जाहिरात लेखन हा एक झाला। त्यानंतर दुसरा आहे बातमी लेखन आहे, खालील विषयावर बातमी तयार करा, शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ। तर हे तुमच्या बुकमधलंच आहे, ते वाचा आणि लिहायला लागा, कारण हे जे आहे तुम्हाला दिलेलं हे तुमच्या टेक्स्च्युअलच आहे। लक्षात आलं का? पेज नंबर पण आहे 75 आहे, काय ते बघा आणि लिहा। आता तुम्ही म्हणाल हे बुकमधलंच तर सांगितलं, पण कधीतरी बुकच्या मागे पाहिलं का की बातमी कुठे आहे, काय आहे, कशी? आणि आता हाच जर विषय तुम्हाला पत्रामध्ये आला आणि तुम्ही जर टेक्स्च्युअल ती बातमी वाचली तर तुम्ही पत्रामध्ये सुद्धाही त्यातले काही यानी ओ प्यारा में से वो जो बातमी न्यूज़ आपको दी हुई है उसमें से कुछ पॉइंट्स लिख सकते हो। नेक्स्ट है खालील विषयावर बातमी तयार करा झालं। कथालेखन यानी ओनली 2, जाहिरात लेखन, बातमी लेखन या कथा लेखन, स्टोरी राइटिंग। तो एक तो आपको ये पॉइंट्स दिए हुए हैं, इस हिसाब से आपको स्टोरी फुल करनी है, या आपको खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तैयार करायची है, मीन्स एकत्र मिक्स करना है उसे। तो कौन से, ये भी आपका टेक्स्चुअल ही है। मैत्री दिलेले यानी फ्रेंडशिप, रस्ता, गृहपाठ, दफ्तर। मग रस्ता म्हणजे फ्रेंडशिप, तुम्हाला रस्त्याने यानी आप लोगों को रास्ता क्रॉस करना मुश्किल हो रहा था, आपका फ्रेंड आया वगैरह, यानी आपके मन में जो अच्छे विचार है वो ही आप स्टोरी में लिखो, या ये स्टोरी है उसे लिखो। या और एक क्वेश्चन आएगा, आ सकता है आपको कि पूरी यानी एक प्यारा या 4 सेंटेंस आपको स्टोरी के दिए हुए हैं है क्वेश्चन आपके टेक्स्ट बुक में, और उसके आगे आपको लिखना है। अभी खालील लेखन प्रकारातील कोणतीही एक कृती सोडवा, मीन्स एसे रायटिंग। प्रसंग लेखन दिलेलं आहे, खालील प्रसंगी तुम्ही प्रसंग लेखन यानी ये आपके खुद का है, डिस्क्रिप्टिव है, वर्णन करायचा है, यानी आप वहाँ पे हो, खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित हो, आपका प्रेजेंट वहाँ पे है, और वो जो पॉइंट्स देंगे उस पॉइंट से आपको वहाँ पे जो हैप्पीनेस है, हैप्पीनेस का आपको वर्णन करना है। तो यहाँ पे ये भी आपके बुक का ही है। देखो ज्ञान, ये जानबूझ के मैंने इसलिए दिया कि ताकि आप पढ़ सके, आपको पता चले। ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय यानी स्कूल दिया है, रत्नागिरी है, वार्षिक पारितोषिक वितरण का फाइनल आपका जो एनुअल है उसका है,
और उसके साथ साथ 2017 और 2018 का ये फंक्शन है। 2017 2018 ओके। अभी यहाँ पे आपको पॉइंट्स दिए, प्रमुख पाहुणे यानी गेस्ट नाम दिया है महेश सपकाळ, अध्यक्ष श्री संजय देशमुख, दिनांक कौन सा है 22 दिसंबर, टाइम क्या है शाम को 4 बजे संध्याकाळी, सर्वांची उपस्थिति प्रार्थनीय है, स्थल काय है यानी सब जन वहाँ पे आए हुए हैं, आप सब स्टूडेंट लोग, स्थल मीन्स वहाँ पे कौन से एरिया में होने वाला है, स्कूल का जो आपका मैदान है, ग्राउंड है उसका, और मुख्याध्यापक उन्होंने क्या किया है, इस हिसाब से आपको अभी देखो 578 वगैरह मैंने लिखा हुआ है। तो आप यहाँ पे लिख सकते हो की आमच्या शाळेचा, आमची शाळा ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, मनामध्ये माझ्या खूप आनंद होता की माझी ही शाळा आहे, वार्षिक पारितोषिक वितरण आहे आणि माझ्या मित्राला किंवा माझ्या बहिणीला, माझ्या भावाला पारितोषिक मिळणार होतं, माझा आनंद गगनात मावत ना, असं छान छान त्यामध्ये लिहत चला। नंतर आत्मकथनावर, आत्मकथन हा निबंध अतिशय सोपा आहे। तो कसा आहे की मुद्दे दिलेले आहे, त्यामध्ये आनंद, गरज, महत्त्व, खंत, तर या ठिकाणी हे या ठिकाणी असं आलेलं आहे। मग मी क्रीडांगण बोलतो आहे, तर क्रीडांगणाच्या आधी आनंद आहे, हे तुमच्या टेक्स्च्युअल आहे। मग इथे गरज हा शब्द आहे बरोबर, मग या ठिकाणी महत्त्व आहे, म्हणजे त्याच्या फोर्थ साईडला आहेत, क्रीडांगणापेक्षा हा सेकंड आहे तुमचा हां, आणि आजची स्थिती म्हणजे क्रीडांगण। तर तुम्ही यामध्ये आत्ताची परिस्थिती म्हणजे तुमच्या मनाला येईल ते पॉईंट्स लिहा, पण आत्ताची जी 2-2.5 वर्षाची तुम्ही परिस्थिति अनुभवली कोरोना काळामध्ये, कोविड काळामध्ये, यानी उस हिसाब से आप लिख सकते हो कि सही में कि पहले तो हम लोगों को बाहर ग्राउंड पे खेलने के लिए जान पे आता था, खूप जीवावर येत होतं, नकोसं वाटत होतं, परंतु जेव्हा आम्ही 2-2.5 वर्ष 2 या 2.5 ईयर हम लोग जो घर में ही इंडोर गेम्स खेलते थे, घर में कोई फ्रेंड नहीं दिखाई देता, कोई नहीं, फ़ोन पे ही बात, तो बहुत ही यानी इतना हमें ऐसा लगता था कि सही में कि हमें मैदान पे जाना चाहिए। और जैसे ही हम मैदान पे पहुँचे, क्रीडांगण बोलतो आहे, क्रीडेचं अंगण जिथे आपण खेळतो, त्याला एवढा आनंद झाला, अरे मला एवढा आनंद झाला, कारण आपण स्वतः बोलतोय ना, मी जाऊन बघतो तर असं वाटत होतं की हे मैदान, हे क्रीडांगण, इथे क्रीडांगण शब्द दिलाय म्हणून तो की किती हसतंय, हे किती प्रसन्न दिसतंय, आणि त्यातून तुम्हीच जणू ग्राउंड बोलता आहात, क्रीडांगण बोलताय, अशा पद्धतीने छानपैकी लिहा। आणि त्यामध्ये ही परिस्थिती सुद्धा 2.5 इयर्स का या 2 साल का या जो भी आपके मन, यानी पूरा 2 साल का लिखना नहीं है, शॉर्ट में लिखना है हां। तो त्याला कसं वाटतं त्यानुसार लिहायचं आहे, म्हणजे तुम्ही स्वतः क्रीडांगण आहात अशा पद्धतीने लिहायचं आहे। नंतर आहे कल्पना प्रधान लेखन। इथे झाड बोलू लागले तर हा झाडाचं महत्त्व काय आहे, उपयोग, झाडाचा आनंद आणि झाडाची काय खंत आहे, तर ही तुम्ही कल्पना करायची आहे की जणू काय, म्हणजे पहिले तुम्ही लिहायचं आहे की मी जात होतो किंवा काय, जे काय तुम्हाला सुरुवात करायची आहे ते झाडाचं महत्त्व आपल्या आयुष्यात कसं आहे, लोक का झाडं तोडतात आहे, खरं तर झाडापासून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहे। तर तुमचं कवितेतलं जे आहे, झाडाची आपण जी कविता घेतलेली आहे, हिरवगार झाडासारखं, त्या कवितेतल्या ओळी जरा टाका, आणि ते कसं की खरोखरच झाड बोलू लागलं तर किती म्हणेल की अरे माझ्यातले गुण घ्या ना, की मी कसा एका ठिकाणी मुळासकट असतो, मी माझ्या मातृभूमीला कधीच विसरत नाही, कारण मी आहे तिथे स्थिर राहतो, ऊन असू दे, पाऊस असू दे, थंडी असू दे, मी माझे नाते घट्ट घट्ट धरून बसतो, अशासारख्या तुम्ही लिहू शकता।
आता पुढे मी तुम्हाला प्रयत्न करते की ह्याचे सगळे पॉईंट्स तुमच्यापर्यंत पोचावे. सो विश यू ऑल दी बेस्ट आणि न घाबरता पेपर सोडवा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.